नमस्कार, मी ऋतुषा कदम। विशेष रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या अडचणीमध्ये सापडली आहे। हे प्रकरण आहे अलिबागमधल्या जमिनीच्या संदर्भातलं। सुहाना खाननं 2 वर्षांपूर्वी अलिबागमध्ये जमीन विकत घेतली होती। दिवंगत अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या कुटुंबाशी हा व्यवहार झालेला होता। आता मात्र ही जमीन सरकारची आहे आणि ती सरकार जमा करावी लागणार आहे। नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊयात। शाहरुखच्या मुलीने खरेदी केलेली जमीन वादात। भाडे तत्वावर दिलेली सरकारी जमीन परस्पर विकली। सरकार जप्त करणार सुहानाची जमीन। सुहाना खान शाहरुखची मुलगी, नुकतंच तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलंय। सुहाना अडचणीत आली आहे ती अलिबागमध्ये तिनं घेतलेल्या जमिनीमुळे। सुहाना खाननं अलिबागमधली ही जमीन खोटे कुटुंबाकडून खरेदी केली होती। नारायण विश्वनाथ खोटे यांच्याशी मूळ करार पत्र करण्यात आलं। नारायण खोटे हे अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे चिरंजीव आहेत। नारायण खोटे यांच्या निधनानंतर वारसदारांच्या नावावर जमीन झाली। अंजली खोटे, रेखा खोटे आणि प्रिया खोटे हे खोटे यांचे वारसदार आहेत। सुहाना खाननं खोटे भगिनींकडून जमीन खरेदी करत साठे करार केला। 2023 मध्ये सुहाना खानच्या नावावर या जमिनीचा व्यवहार झाला। अलिबाग जवळील थळमध्ये समुद्रकिनारी असलेली ही जमीन खरेदी करण्यात आली। 12,90,00,000 सुहानाच्या नावानं या जमिनीचा व्यवहार झाला। संबंधित जमीन सरकारनं भाडे तत्वावर दिल्याची माहिती आहे। 1968 मध्ये सरकारनं नारायण खोटे यांना भाडे तत्वावर वृक्ष लागवडीसाठी ही जमीन दिली होती। त्यांच्या निधनानंतर खोटे यांच्या वारसदारांनी सरकारी जमीन विकली। या संदर्भात ॲडव्होकेट विवेकानंद ठाकूर यांनी या व्यवहाराबाबत हरकत घेतली आणि जमीन शासन जमा करण्याची कोर्टात मागणी केली। भरपूर चर्चा जी होते आपण त्याच प्रॉपर्टी समोर आहे। या ठिकाणी आपण बघतोय हा जो गेट आहे हा सुहाना खान, शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान यांच्या ह्या प्रॉपर्टीचा हा गेट बोलला जातोय। आणि या गेटच्या आतमध्ये जी काही प्रॉपर्टी दिसते आपल्याला, याच्यामध्ये काही बांधकाम केलेले पण आपल्याला दिसतंय। तर ही आहे सुहाना खानची प्रॉपर्टी, ज्याची सध्या चर्चा खूप चालू आहे। या प्रकरणी अलिबाग तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभारही समोर आलाय। सरकारकडून भाड्यानं झाडं लागवडीसाठी ही जमीन मिळालेली असल्यानं जमिनीच्या विक्रीसाठी खोटे कुटुंबानं अर्ज केला। या अर्जाच्या कार्यवाही प्रक्रियेमध्ये अलिबाग तहसील कार्यालयाने संबंधित महसूल मंडळाकडे जमिनीच्या वस्तुस्थितीचा अहवाल मागितला होता। त्यावेळी सदर जमिनीवर बांधकाम नसल्याचा अहवाल देण्यात आला। या जमिनीवर 3 बांधकामं आहेत। त्यांना ग्रामपंचायतीनं घर नंबर दिलेले कागदपत्र जोडण्यात आल्यानं अलिबाग तहसील कार्यालयानं केलेली चौकशी सकृत दर्शनी खोटी असल्याचं उघड झालंय। तसंच ही जमीन CRZ मध्ये येत असताना या ठिकाणी बांधकामं करण्यात आली। त्याकडेही अलिबाग तहसील कार्यालयानं अर्थपूर्ण कानाडोळा केल्याची चर्चा आहे। जो अहवाल अद्यापपर्यंत अलिबाग तहसील यांच्याकडे विचाराधीन आहे, त्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवण्यात आलेला नाही। त्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी खोटे कुटुंबियाला कुठलीही विक्री संदर्भात परवानगीच दिलेली नाहीये। तरी सुद्धा खोटे कुटुंबियांनी 2023 मध्ये एक साठे करार केलाय, ज्याला बोलतात ॲग्रीमेंट टू सेल। म्हणजे आम्ही अशा किमतीला ही जागा सुहाना खान यांना देण्याचं मान्य केलेलं आहे। आम्हाला एवढी एवढी रक्कम भेटलेली आहे, त्याची जी काय चतुर्सीमा असते, जागा किती आहे, काय आहे, या संदर्भात या साठे करारामध्ये माहिती आहे। सुहाना खाननं घेतलेली ही जमीन सरकारनं ताब्यात घ्यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। त्यावर पुढे काय निर्णय होतो, सुहानाच्या हातून ही जमीन जाते की सुहानाची मालकी कायम राहणार, हे पाहावं लागेल। महबूब जमादार, NDTV मराठी, अलिबाग।